वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 173व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 172 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 173। आपण विवरण घेत आहोत दासबोध ह्या ग्रंथावर आणि दासबोध ह्या ग्रंथावर विवरण घेत असताना पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 33व्या ओळीवर आपण चिंतन करत आहोत, आपण विवरण घेत आहोत। अर्थातच जर पाहायला गेलं तर पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 33वी ओवी आळशीतेची साक्षेपी होती पापितेची प्रस्तावती निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी या ओळीवर आपण चिंतन करत आहोत। आपण भाग क्रमांक 172 मध्ये बघितलं की पाप कर्म करण्यासाठी मनुष्य कशा प्रकारे ती कर्म करत असतो। स्वतःचे डोळे मिटत असतो पण त्याला असं वाटत असतं की मला कोणी बघत नाही, कोणी पाहत नाही आणि मग अशा वेळी त्याला देवालाही तो फसवायला मागे येत नाही। असं वाटतंय त्याला की मी देवाला फसवलं, पण खरं तर माणूस कधीच कोणाला देवाला काय कधी कोणाला फसवू शकत नाही। तो स्वतःच स्वतःला फसवत असतो कर्म करत असताना। याचा विचार आपण केला, याचा अभ्यास आपण केला। अर्थातच जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सत्य काय असत्य काय, अधोगतीची कर्म म्हणजे काय आणि सद्गतीची कर्म म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय, अशा प्रकारचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला, अशा प्रकारचं चिंतन आपण त्या ठिकाणी केलं। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आणि त्याच्यावर आपण विवरण घेतलं, चिंतन केलं। पुण्य परोपकार पाप ते परपीडा आणिक नाही जोडा दुजायासी सत्यतेची धर्म असत्यते अकर्म आणिक हे वर्म नाही तुझे। अशा प्रकारे अभंग आपण बघितला आणि त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे ओळख करून दिलेली आहे, कशा प्रकारे त्या ठिकाणी पाप काय आणि पुण्य काय याची जाणीव करून दिलेली आहे, नरक कशाला म्हणतात आणि स्वर्ग कशाला म्हणतात ती ओळख त्या ठिकाणी करून दिलेली आहे। त्याचा अभ्यास आपण केला, त्याचा विचार आपण केला। समर्थ म्हणतात बाबा रे, एकदा काय असा पाप कर्म करणारा मनुष्य, अशा प्रकारची वाईट कर्म करणारा मनुष्य एकदा काय संतांच्या चरणी आला, त्याला श्रवण झालं की त्याच्यामध्ये परिवर्तन घडतंय। अर्थातच पापी त्याची प्रस्तावती, मी जी कर्म करतोय ती सत्य आहेत की असत्य हे ज्या वेळेला माणसाला कळतंय त्यावेळेला त्याच्या पिंडामध्ये पश्चाताप निर्माण होतोय, प्रस्तावतोय तो। पण तिथे एक जाणीव करून दिली संतांनी की बाबा रे, नुसतं प्रस्तावून फायदा नाही, तर त्यासाठी चांगल्या कर्माची उपरतीही निर्माण झाली पाहिजे। नाहीतर मग तिथे अवस्था अशी दाखवली संतांनी की काही पापी माणसं अशी असतात, काही पाप करणारी माणसं अशी असतात, काही अधर्माचरण करणारी माणसं अशी असतात, काही वाईट कर्म करणारी माणसं अशी असतात की त्यांना कितीही जरी बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, त्या पाप कर्मापासून त्यांना मोकळं करण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरी ते होत नसतात। त्यांना जी घाण खायची सवय लागलेली असते, त्यांना जे नको तिकडे नको तशा विचारामध्ये राहण्याची सवय लागलेली असते, ती सवय त्यांना सुटत नसते। आणि मग अशा वेळी कितीही जरी प्रयत्न केला संतांनी त्याला बाजूला करायचा तरी तो बाजूला होत नाही, परत त्या ठिकाणी जातोय तो। खरं तर संतांच्या ठिकाणी आनंद आहे, समाधान आहे, सुख आहे सत्संगामध्ये, आणि तेही चिरकाल टिकणारं सुख आहे, निरंतर टिकणारं समाधान आहे, निरंतर टिकणारं सुख आहे। पण त्याची आवड माणसाला लागत नाही, ती आवड निर्माण करावी लागते। एखादा वाईट कर्म करणारा मनुष्य जे कर्म करत असतो ते क्षणिक सुख असतंय,
तात्पुरतं सुख असतंय. त्याचे दुष्परिणाम नंतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे माणसाला भोगावे येतात, पण तरीही माणसाला ते सुटत नाही. त्या ठिकाणी एक जाणीव करून दिली संतांनी की एखाद्या ठिकाणी जर जखम झाली, जखम, आणि जखम झाल्यानंतर ती जर अशी चिघळली तर त्याच्यामध्ये ते पू तयार होत आहे. नासरक्त त्याला म्हणतात. आणि आपण म्हणतोय काही प्राण्यांच्या ठिकाणी वगैरे ते पाहायला मिळतंय काही ठिकाणी की ते पू तयार झाल्यानंतर काही कालांतराने जर त्याला योग्य तो उपचार मिळाला नाही तर त्या ठिकाणी छोटेसे किडे निर्माण होतात. बघितल्यानंतर किळस वाटते, घाण वाटते, ऐकायला घाण वाटते. बघितल्यानंतर लांब गेलं पण ऐकायला पण घाण वाटते, किळस वाटते, ऐकायला सुद्धा किळस वाटते. पण त्या ठिकाणी एक जाणीव करून दिली की जर त्या किड्यांना आपण बाजूला केलं ना तर वास्तविक त्या किड्यांना समाधान व्हायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे. पण ते किडे परत त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या ठिकाणी जर ते परत गेले तर मग त्यांना तो आनंद निर्माण होतो. बाजूला केल्यानंतर मात्र तो आनंद त्यांना नाही आहे, तो दुःख आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी एक जाणीव करून दिली संतांनी की पापकर्म करणारा जो मनुष्य आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर संतांना किळस वाटत असते. तो विचारही मनामध्ये आणू नये असा विचार त्या ठिकाणी निर्माण होत असतो. पण मग अशा प्रकारे त्या किड्याला ज्या पद्धतीने त्या जखमेपासून बाजूला केल्यानंतर दुःख होते, वास्तविक आनंद व्हायला पाहिजे, त्याच पद्धतीने काही वाईट कर्म करणाऱ्या माणसाला जर बाजूला करण्याचा प्रयत्न केला किंवा बाजूला केलं तर वास्तविक आनंद व्हायला पाहिजे, पण त्यांना दुःख प्राप्त होतंय. कारण त्या सुखाची, त्या क्षणिक सुखाची त्यांना सवय लागलेली असते. समोरच्या माणसाला जरी किळस वाटत असेल त्या गोष्टीची, समोरचा मनुष्य त्या ठिकाणी नरक म्हणून पाहत असतो. ज्याच्या पिंडात जाणीव झाली तो मनुष्य त्या ठिकाणी नरक म्हणून पाहत असतो. पण अशा ठिकाणीही काहींना आनंद वाटतो, अशा ठिकाणीही काहींना समाधान वाटतंय. त्याला कारण काय? तर त्या ठिकाणी त्या इंद्रियांना ते वळण पडलेलं असतंय, त्या ठिकाणी त्या मनाला ती आवड निर्माण झालेली असते. गायीच्या कासेला जरी गोचिड चिटकलेला असेल तरी दूध पित नाही, तो रक्तच पिणार. ज्या ठिकाणी तो रक्त पित असतो त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणाहून काढून दुधाच्या ठिकाणी जरी त्याला आणलं तरी तो त्या ठिकाणी दूध पित नाही, दुधाच्या ठिकाणी थांबत नाही. त्याला ते रक्तच गोड वाटत असते. वाईट कर्म करणारी जी माणसं आहेत, पाप कर्म करणारी जी माणसं आहेत, जे शुद्ध सत्व आहे ते त्यांना आवडत नसतंय. जे हितकारक आहे ते त्यांना आवडत नाहीये, आवडत नसतंय. आणि मग अशा वेळी त्यांच्या पिंडामध्ये ती आवड निर्माण करून द्यावी लागते. अशा वेळी त्यांना बरोबर त्या वाईट कर्मापासून, त्या वाईट विचारापासून, त्या वाईट व्यसनापासून बरोबर निरूपण देऊन देऊन, श्रवण देऊन 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 परत परत त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करून, परत परत ते मार्गदर्शन करून आणि त्यांना बरोबर संत बाजूला काढत असतात. एकदा ते तिथून मोकळे झाले, पश्चाताप निर्माण झाला, प्रस्तावती
आतापर्यंत घडलेल्या कर्माचा पश्चाताप निर्माण झाला की मग नंतर काय होतंय, आपण काय करायला पाहिजे, आपण काय केलं म्हणजे आपल्याकडे पुण्य गोळा होईल, आपण काय केलं म्हणजे त्याला पुण्य कर्म म्हणतील, आपण काय केलं म्हणजे आपल्याकडे चिरकाल निरंतर टिकणारं समाधान प्राप्त होईल, त्या कर्माची उपरती निर्माण होते त्याच्या पिंडामध्ये. आणि मग एकदा तो त्या विचारांशी एकरूप झाला, त्या पाप कर्माचा त्याग करून, त्या वाईट वासनेचा व्यसनाचा त्याग करून एकदा तो संतांच्या चरणी एकरूप झाला, लीन झाला, मग मात्र वेगळं पण राहत नाही. त्या ठिकाणी वेगळी अशी भूमिका कुठल्याही प्रकारे राहत नाही. मग काय होतंय, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. सगळे अनेक जाती धर्माचे अनेक पंथाची माणसं एकत्र येऊन आणि मग त्या ठिकाणी एक पांडुरंगाचे भक्त होऊनच कार्य करत असतात. त्या ठिकाणी एक देवाचे दास, एक देवाचे भक्त म्हणूनच त्या ठिकाणी ते कार्य करत असतात. एका बापाचे लेकरं होऊन राहत असतात त्या ठिकाणी, एका बापाचे लेकरं होऊन त्या ठिकाणी कार्य करत असतात. आणि मग असं परिवर्तन एकदा घडलं कर्म आचरणामध्ये, विचारामध्ये, गुणांमध्ये, मग त्या ठिकाणी मात्र निंदक तेही वंदू लागती भक्ती मार्गासी, ही जाणीव संतांनी करून दिलेली आहे. खर तर संतांना निंदा जरी केली तरी त्रास येत नाही, क्रोध येत नाही, राग येत नाही, त्यांच्या पिंडामध्ये त्यांना वाईट वाटत नाही. आणि त्यांचं स्तवन जरी केलं तरी तो अभिमान त्यांच्या पिंडात जागा होत नाही. निंदा जरी केली तरी त्यांना काही फरक पडत नाही. आणि त्यांचं स्तवनही जरी केलं, त्यांची स्तुतीही जरी केली तरीही संतांना काहीही फरक पडत नाही. संत त्या विचारांच्या पलीकडे असतात. जो भेद आहे तो आपल्याकडे आहे, जो फरक आहे तो आपल्याकडे आहे, संतांकडे नाही आहे. म्हणून संतांनी जे अधिष्ठान लावलेलं आहे पांडुरंग परमात्म्याचं, ज्या देवाची सेवा स्वीकारलेली आहे आणि जे देवाचे भक्त होऊन राहिलेले आहेत, त्या देवाचं स्तवन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझिया हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी. आणि मग त्या पांडुरंगा परमात्म्याच्या प्रमाणे, त्या देवाप्रमाणे संतांचे विचार, संतांचे कर्म सम, सर्वांसाठी सारखे, सगळीकडे सारखे, सर्वांसाठी सारखे. तिथे जातीभेद नाही, तिथे वर्णभेद नाही, तिथे धर्मभेद नाही, तिथे पंथभेद नाही. आणि मग अशी स्थिती ज्या ठिकाणी निर्माण झालेली असते, असे कर्म, असे विचार ज्या ठिकाणी ज्या संतांकडे पाहायला मिळतात, ते ह्या निंदेच्या आणि स्तुतीच्या पलीकडे गेलेले असतात. उलट संत म्हणतात, निंदक आमचा सखा, कपडे धुतो फुका. त्याचं छान वर्णन केले तुकाराम महाराजांनी. निंदकाचे घर असावे शेजारी. महाराज त्या ठिकाणी म्हणतात की तो फुकट आमचे कपडे धुवून देत असतो. आणि त्या ठिकाणी असं वर्णन केलंय की बरं, मोल पण काही घेत नाही, त्याचा मोबदला पण काही घेत नाही. काही माणसं असतात अशी.
बाकीच्या गोष्टी भरपूर काही असतात त्यांना विचार करण्यासारख्या. म्हणजे त्यांना चर्चा करण्यासारख्या, त्यांना विचार करण्यासारख्या अशा अनेक गोष्टी असतात. पण ते नेमका परमार्थावरच वेगळ्या प्रकारची चर्चा करणार, भक्तीविषयीच वेगळ्या प्रकारची चर्चा करणार, संतांविषयीच वेगळ्या प्रकारची चिंता करणार, चर्चा करणार. मग तिथे पार संतांच्या जातीपासून ते विचार करत असतात. त्या ठिकाणी ते चर्चा करताना संत कोणत्या जातीत जन्माला आले, संतांनी कशा प्रकारची अभंग रचना केली. बरं, चांगली रचना जी केलेली आहे, संतांचे अभंग सर्व चांगलेच आहेत, पण काही द्वैत अर्थाने जर घेतले तर त्या ठिकाणी भेद निर्माण होतो. द्वैत अर्थाने, सरळ अर्थाने जर घेतले तर भेद निर्माण होतो. आणि मग असे काही जर त्यांना मिळाले तर मग त्याच्यावर ते चर्चा चालू करतात. पण त्या ठिकाणी संतांनी एक जाणीव करून दिली, समर्थांनी एक जाणीव करून दिली. संत अनेक जातीमध्ये जरी जन्माला आले असतील ना, तरी अनेक धर्मामध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये जरी जन्माला आले असतील, अवताराला आले असतील, अवतार कार्य त्यांचं त्या ठिकाणी असेल, कार्याला आले असतील, तरी भेद नाही त्यांच्यामध्ये. अनेक प्रकारच्या नद्या आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, सिंधू, अनेक नाव धारण केलेल्या, अनेक ठिकाणाहून आलेल्या नद्या आहेत. तिच्या उगमापासून, त्या नदीच्या उगमापासून काही अंतरापर्यंत ठीक आहे, आपण म्हणतो की ही अमुक नदी आहे, ही गंगा आहे, ही सिंधू नदी आहे, ही कावेरी आहे, ही चंद्रभागा आहे, इंद्रायणी आहे. ही नावं कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत ती नदी सागराला मिळत नाही तोपर्यंत. ह्या अनेक नाव धारण केलेल्या नद्या ज्या वेळेला सागराला जाऊन मिळतात ना, त्यावेळेला आपण सांगू शकत नाही की ही कावेरी आहे, ही गंगा आहे, ही सिंधू आहे, ही नर्मदा आहे. नाही सांगू शकत आपण, नाही ओळखू शकत आपण. मग काय झाल्या? सागरच होऊन ठेल्या. त्या स्वरूपास प्राप्त झाल्या. त्या ठिकाणी ते नाव संपलं. सागराला मिळाल्यानंतर ते नाव संपलं. आता काय? सागर झाल्या, त्या सागरात विलीन झाल्या. तसंच संतांचं आहे. त्या ठिकाणी संतांच्या कार्याची जाणीव परब्रह्माने करून दिली, संतांनी करून दिली की हा भेद कुठपर्यंत राहतो? जोपर्यंत आपण त्या परब्रह्माशी एकरूप होत नाही तोपर्यंत. मग हे वरवरचा अभ्यास करून एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायचा, एखाद्या अभंगाचा अभ्यास करायचा, एखाद्या ओवीचा अभ्यास करायचा आणि संतांमध्ये भेद निर्माण करायचे. अमुक संत अमुक जातीचे, तमुक संत तमुक जातीचे, ह्या जातीपाती, धर्मभेद, वर्णभेद या सगळ्या कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत, परब्रह्म स्वरूप होत नाही तोपर्यंत, त्या देवाची ओळख होत नाही तोपर्यंत. एकदा देवाची ओळख झाली, अग्नीचा संपर्क जोपर्यंत काष्टाला येत नाही तोपर्यंत ते वेगळ्या जातीचं काष्ट असते. ज्या जातीचं काष्ट असेल त्याप्रमाणे त्याला मोल प्राप्त असते. अर्थातच ज्या जातीचं ते लाकूड असेल, सावरीचं असेल त्याला भाव काय असेल, खैराचा असेल त्याला भाव काय असेल, सागाचा असेल त्याला भाव काय असेल, चंदनाचा असेल त्याला भाव काय असेल, त्याचा भाव काय असेल. नावं वेगवेगळी आहेत, त्यांचा भावही वेगवेगळा आहे. पण एकदा का ह्या सगळ्या प्रकारच्या जातीच्या, सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या किमतीच्या, वेगवेगळ्या जातीच्या लाकडांचा संपर्क ज्यावेळी अग्नीशी येतो
त्यावेळेला मात्र एकाच प्रकारची राख पाहायला मिळते, भेद नाही मग तिथे. इथे सुद्धा जाणीव करून दिलेली आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू ते अर्जुना. हा संतांच्या कृपेने प्राप्त होणारा ज्ञानाग्नी असा आहे, आत्मज्ञान रूपी हा ज्ञानाग्नी असा आहे, सर्व कर्माणी भस्मसात करू ते अर्जुना. सगळ्या कर्माचं भस्म करत हे ज्ञानाग्नी. तिथे भेद राहत नाही, तिथे कुठल्याही प्रकारचा द्वेष राहत नाही, मत्सर राहत नाही, तिरस्कार राहत नाही. एक रूपता निर्माण होते त्या ठिकाणी, एक रूपता. आणि मग अशा प्रकारे एक रूपता ज्या ठिकाणी पाहायला मिळते, त्या ठिकाणी जातीभेद नाही, वर्णभेद नाही, धर्मभेद नाही, पंथभेद नाही. संत वेगवेगळ्या जातीमध्ये कार्याला आले, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ निर्माण केले, वेगवेगळ्या प्रकारचं वाङ्मय असेल, पण एकदा परब्रह्म स्वरूप झालं ना की त्या ठिकाणी वेगळं पण उरत नाही. सर्वांचं कार्य एकच आहे, एकाच आहे आणि एकच त्या मुख्य देवाची ओळख संतांनी करून दिलेली आहे. मग तो मुख्य देवाची ठाई पडला, मग काय उणे तयाला. जो मुख्य देव आहे, जे मुख्य देवाचं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य एकदा काय प्राप्त झालं, मग काय उणे तयाला. त्याला काय कमी असेल, मग त्या ठिकाणी कसल्या गोष्टीची कमतरता असेल, न्यूनता कसल्या गोष्टीची असेल, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची न्यूनता नसते, कुठल्याही प्रकारची कमतरता त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मग एकदा परब्रह्म स्वरूप ज्या ठिकाणी निर्माण झालं ना, परब्रह्म प्राप्त झाला ना, त्याला निंदा करा अथवा वंदन करा, त्याचं स्तवन करा, कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे. ज्या पद्धतीने ज्या स्थितीला ते असतात त्याच स्थितीला असतात. तुम्ही निंदा जरी केली त्यांची तरी त्यांना काही फरक पडत नाही, आणि स्तुती जरी केली, स्तवन जरी केलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. सूर्य दुपारच्या वेळेला खूप तापलेला आहे, अगदी तप्त झालेला आहे, आपल्याला त्याचे चटके बसत असतात, त्रास होत असतो. अशा वेळी एखाद्या माणसाला चटके बसतात, त्रास होतात, तो त्रासतोय. पण काहींसाठी ते सुखकारक असेल ना, काही जीवांसाठी, काही सजीवांसाठी, काही गोष्टींसाठी ते हितकारक असेल ना. मग हा त्रासलेला मनुष्य विचार करतोय की काय करावं, आणि त्रासलेल्या अवस्थेत जर त्याने सरळ वरती दगड मारला सूर्याला, सूर्याला काय फरक पडणार आहे बरं. मारला तो जर वरच बघत राहिला, असा फुटला का सूर्य, तो दगड परत येऊन त्याच्या तोंडाला लागतोय. निंदकाचं असंच आहे, द्वेष मत्सर करणाऱ्याचं असंच आहे, निंदा करणाऱ्याचं असंच आहे. त्याला असं वाटतं की मी त्याची निंदा करतोय, मी त्याची चेष्टा करतोय, मी त्याची कुचेष्टा करतोय, मी त्याचा द्वेष करतोय, मत्सर करतोय. ज्याचा करतोय त्याला काही फरक पडत नाही, पण जो करतोय ना तो तोंडावर पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचे विचार आहेत, संतांचे ग्रंथ आहेत. संतांच्या ग्रंथाचा जर प्रचार करतात, संतांचं स्तवन करतात, देवाचं स्तवन करतात, परमार्थिक विचार जर मांडण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांची निंदा करावी की नाही करावी हा विचार आपण केला पाहिजे. हा शोधबोध आपण आपल्या पिंडामध्ये घेतला पाहिजे. त्यांचा मत्सर, त्यांचा तिरस्कार करावा की नाही करावा हा शोधबोध आपण घेतला पाहिजे.
त्यांना काही फरक पडत नाही. आणि याची जाणीव, याची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे. निंदा कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही आणि तेही नाही, वेगळा दोहींपासोनी. देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे, अवघे पावे नारायणी, जनार्दनाचे तुकयाचे. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी जाणीव करून देतात, ओळख करून देतात की आमची निंदा जरी केली आणि आम्हाला कोणी मारलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला कोणी वंदन केलं आणि आमची पूजा जरी कोणी केली तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. मज हेही नाही आणि तेही नाही, वेगळा दोहींपासोनी. का फरक पडत नाही? तर सर्वव्यापी तो एक परब्रह्म आहे. सगळ्यांमध्ये तो देव आहे. सर्वांकडे तो आहे. सर्वांकडे. वेगळं पण असं नाही. प्रत्येकाचे डोळे वेगळे आहेत पण डोळ्यातून दिसणारी वस्तू ही एकच आहे ना. प्रत्येकाचे कान वेगळे आहेत, कानाचा आकार वेगळा आहे पण कानातून ऐकू येणारा शब्द हा एकच आहे ना. प्रत्येकाची त्वचा जरी वेगळी असली तरी स्पर्श मात्र प्रत्येकाचा एकच आहे. दोन माणसांच्या अंगावर जर उकळलेलं पाणी टाकलं तर त्यातला एखादा बोलेल का किती गार पाणी आहे म्हणून? त्वचा वेगळी आहे पण स्पर्श एकच आहे. ह्याचीच जाणीव संतांनी या ठिकाणी करून दिलेली आहे की सर्वव्यापी परब्रह्म तो एक आहे. डोळे जरी वेगळे असले, डोळ्यांचा रंग जरी वेगळा असला, त्यांचा आकार जरी वेगळा असला तरी डोळ्यातून दिसणारी वस्तू ही एकाच प्रकारची सर्वांना भासत असते. म्हणजे देह वेगळा आहे, डोळे वेगळे आहेत, आकार वेगळा आहे पण त्याच्यातून पाहणारा देव एकच आहे. मग ही जाणीव संतांनी या ठिकाणी करून दिलेली आहे की तुम्ही निंदा करा अथवा वंदन करा, तुम्ही मारा किंवा पूजा करा, हे सगळं त्या नारायणाला लागतंय. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. कसं स्पष्ट संत तुकाराम महाराजांनी मांडले बघा. या ठिकाणी समर्थांनी जाणीव करून दिलेली आहे आळशी तेची साक्षेपी होती. जे परमार्थात आळशी आहेत, जे देवपूजेसाठी आळशी आहेत, जे नामस्मरणासाठी आळशी आहेत, एकदा त्यांना आवड निर्माण झाली ना त्या ठिकाणी की ते साक्षेपी होतात. देव पूजायला लागतात, चांगल्या प्रकारे परमार्थ करायला लागतात, चांगल्या प्रकारे भक्ती करायला लागतात, अखंड देवाचं नामस्मरण करायला लागतात. आणि मग या श्रवणातून एकदा काय माणसाला कळलं ना की आतापर्यंत मी काय करायला पाहिजेत होतं, काय करायला नको होतं, ही जाणीव निर्माण झाली की मग नको असलेली कर्म जी घडलेली असतात माणसाकडून त्याचा पश्चाताप माणसाला निर्माण होतो. पापितेची प्रस्तावती. आणि एकदा पश्चाताप निर्माण झाला, त्या ठिकाणी घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण झाली, कर्माचरणामध्ये बदल झाला, परिवर्तन घडला की मग त्या ठिकाणी मांडलेला आहे निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी. असा भक्ती मार्ग संतांनी दिलेला आहे. असा भक्ती मार्ग संतांनी उभा केलेला आहे, आपल्यासाठी निर्माण केलेला आहे की एकदा त्या भक्ती मार्गामध्ये वाटचाल केली माणसाने, एकदा तो वाटचाल करायला लागला त्या भक्ती मार्गामध्ये, त्याप्रमाणे कर्माचरण, त्याप्रमाणे जर त्याचे विचार असतील ना तर नक्कीच ते समाधान, ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा प्रकारे समर्थाने या ठिकाणी श्रवण केल्याने प्राप्त काय त्याची जाणीव, त्याची ओळख करून दिलेली आहे. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? आळशीतेची साक्षेपी होती. श्रवणातून श्रवण केलं तर पापितेची प्रस्तावती, पण कधी श्रवण केलं तर निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी. पुढच्या ओवीवर, ओवी क्रमांक 34 या ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे. भाग क्रमांक 174 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा ही समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.